हॅलो, समीक्षा सोना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे, कारण की आज माझ्या वृंदाचा वाढदिवस आहे पहिला. हे वर्ष कसं निघून गेलं कळालंच नाही. ती कंप्लीटली 1 वर्षाची झाली. हा प्रवास खूप सुंदर होता. बोलता 1 वर्ष कसं गेलं कळालंच नाही. पण आजचा जो तिचा वाढदिवस आहे तो आम्ही खूप जास्त स्पेशल करणार आहे. खूप जास्त मोठं सेलिब्रेशन नाहीये, छोटंसं आहे. पण ती खुश राहील, तिला खूप जास्त आशीर्वाद भेटतील असंच आम्ही करणार आहे. तर तिचा बर्थडे कसं सेलिब्रेट होणार आहे काय काय ते तुम्हाला हॅपी बर्थडे वृंदा, हॅपी बर्थडे टू यू. तर अशा प्रकारे आम्ही सकाळी छोटासा केक कापून दीदीचा असा वाढदिवस साजरा केला. कारण की आम्हाला जायचं होतं जळगावला, तर मग तिला घरी पण तिचं सेलिब्रेशन झालं पाहिजे म्हणून आम्ही घरीच छोटासा केक सकाळी कापला. त्यानंतर आम्ही गेलो जळगावला. तर जळगावला मूकबधीर मुलांची शाळा आहे. त्यांना अशी इच्छा होती की तिचा पहिला वाढदिवस आहे, तर ह्या मुलांसोबत आम्ही छान असं सेलिब्रेट करावा. तिच्या नावाने त्यांना छोटंसं आमच्याकडून आमच्या परीने जसं होईल तसं आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप वेगळा होता. त्यांना खूप आनंद होतो जेव्हा त्यांच्यासोबत कोणीतरी बड्डे सेलिब्रेट करतं, त्यांना छान छान खायला मिळतं, केक भेटतो. असे तिथले सगळे मुलं खूप गोड होते, खूप हुशार होते आणि सर्वांचं एकदम आनंद चेहरा होता. हा माझा भाचा शंभू, तो खूप जास्त खुश होत होता. त्याला असं वाटत होतं त्याचाच वाढदिवस आहे. तो त्यांच्यामध्ये खूप मस्त रमला. त्यानेही खूप एन्जॉय केलं दीदीचा बर्थडे. त्यानंतर आई, पप्पा, मी, कृष्णा, वहिनी आम्ही सर्वांनी त्यांना छान असं केक, जिलेबी जे असेल ते आम्ही त्यांना वाढलं. मस्तने मुलांचं जेवण झालं. असं आम्ही सकाळी दीदीचा वाढदिवस साजरा केला. खूप मोठं सेलिब्रेशन नव्हतं, कारण की छोटं बाळ आहे, तिला याच्यातलं काहीच कळत नाही, बड्डे काय आहे काय नाही. फक्त तिला एवढंच तिचं जसं रोजचं दिवस असतो तसंच तिच्यासाठीही होता. पण आम्हाला तिचा वाढदिवस काहीसा असा करायचा होता. तुम्ही बघू शकता, आई, पप्पा, आम्ही सर्वांनी त्यांना छान असं जेवायला दिलं. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस होता, ज्या दिवशी मला एवढं गोड बाळ झालं. त्यानंतर मग आम्ही गोशाळेमध्ये गेलो. गोदान सगळ्यात मोठं दान लिहिलेलं आहे ह्या कलियुगामध्ये. तर गोदान दिलं तिच्या नावाने, कारण की तिला सगळ्यात जास्त आशीर्वाद हाच खूप महत्त्वाचा आहे, गोमातेचा, छोट्या छोट्या मुलांचा, देवाचा. कारण की आपण मोठे सेलिब्रेट करून पैसा वेस्ट करण्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने जर तुमच्या मुलांचा वाढदिवस साजरा केला तर त्यांनाही खूप आनंद होईल. समोरच्या छोट्या मुलांना आनंद होईल. अनाथाश्रम म्हणा किंवा वृद्धाश्रम म्हणा आणि गोदानसुद्धा. खूप छान तिचं मी बड्डे असा छोटासा सेलिब्रेट केला सकाळी. त्यानंतर संध्याकाळी आम्ही फॅमिलीसोबत सेलिब्रेट करायचं ठरवलं. तर हे जळगावचं हॉटेल आहे व्हेजॉर्मा. खूप सुंदर हॉटेल आहे, एकदम बेस्ट आहे. खूप सुंदर इथे जेवण मिळतं. तर आमची फॅमिली, माझ्या माहेरची फॅमिली, आम्ही एवढ्याच लोकांमध्ये छोटासा बड्डे करायचं ठरवलं. त्यानंतर माझी मैत्रीण होती निकी, बघू शकता मी अशी छान अशी तयार झाली होती. पार्टीवेअर साडी वेअर केलेली होती. निकी खूप मस्त दीदीला सांभाळत होती. हे छोटंसं डेकोरेशन एस इव्हेंटने केलं तर म्हणजेच माझ्या भावाने खूप बेस्ट आणि खूप छान सिम्पल सोबर होतं. ही हॉटेल बघू शकता, इथे खूप सुंदर जेवण मिळतं. शंभू तर खूपच खुश होतं. अशा पद्धतीने आम्ही केला आमच्या वृंदाचा वाढदिवस आणि आमच्या काही फॅमिलीच्या आठवणी.